तेजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 तेजवार्ता न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या श्री आवडगिरी महाराजांची वार्षिक यात्रा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील विरवडे गावामध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। या यात्रेमध्ये परिसरातील तसेच दूरदूरच्या गावांमधून हजारो भक्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला। सुमारे 5 ते 6 हजार भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आणि भोजनाची व्यवस्था यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आली होती। आवडगिरी महाराज हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून हे स्थान सर्व नागरिकांचं श्रद्धास्थान मानलं जातं। यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण गावात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झालं होतं। यात्रेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, यात्रा कमिटी सदस्य तसेच स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। तेजवार्ता प्रतिनिधी विवेक बारमान, कराड, सातारा। आज आवडगिरी महाराजांचे वंशज संपतगिरी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी सुरू आहे। जागृत देवस्थान म्हणून ह्या आवडगिरी नगरीचं संपूर्ण भागामध्ये चर्चा असते। महाशिवरात्रीचे औचित्य साधून शंभू पार्वतीचा खूप सुंदर असा मुखवटा आज या आवडगिरी नगरीमध्ये करण्यात आला आहे। भाविक याचा पूर्ण श्रद्धास्थान मानून दर्शन घेण्यासाठी भाविकांची, महिलांची खूप गर्दी यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तसेच आज या आवडगिरी यात्रेमध्ये सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। काल शिवरात्रीचा उपवास याच आवडगिरी नगरीमध्ये येऊन सर्व महिला भाविक भक्त हा आपला उपवास सोडतात। महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी स्वतंत्र बैठक या भोजन व्यवस्थेमध्ये केलेली आहे। आज जो आपण देखावा बघतोय, शिव पार्वतीचा देखावा, हा दीपाली ननावरे आणि किरण ननावरे ह्या दोन्ही पती पत्नीने हा केला आहे। ताई नमस्कार। ताई, हा जो तुम्ही देखावा केलाय, ह्या देखाव्या पाठीमागच्या तुमच्या भावना काय आहेत? एक दिवस असं सोमवारचं महाप्रसाद असतो आवडगिरीला, मग आम्ही महाप्रसादासाठी आलो होतो। महाराजांची महाशिवरात्रीची तयारी चालू होती। महाराजांच्या मनात आलं की यावेळी महाशिवरात्रीला आपण 56 भोगचा नैवेद्य दाखवू। सहज मी ऐकलं आणि म्हटलं महाराजांनी की आम्ही बायका मिळून सगळ्या 56 भोग देतो। तर जिथे 56 भोग नैवेद्य दाखवायला शिवपार्वतीची मूर्ती होती, म्हणून आम्ही हा देखावा शिवपार्वतीचा करायचा ठरवला आणि त्या वर्षीपासून आम्ही दरवर्षी शिवपार्वतीचा देखावा इथे करतो। त्याच्यासोबत जोडलेत रामदास पवार नाना। नाना नमस्कार। आज ह्या आवडगिरी देवस्थानाला जागृत देवस्थान म्हणून संबोधलं जातं, हे का संबोधलं जातं? सद्गुरू आवडगिरी महाराजांची समाधी ही संजीवनी समाधी आहे। संजीवनी समाधी असताना त्यांच्या कालखंडामध्ये या आवडगिरी महाराज देवस्थानाला स्वरूप येत असताना या ठिकाणून रेल्वेचं काम, पहिली रेल्वे इथून जात होती, त्यावेळेला त्यांच्याकडं त्या ड्रायव्हरचा बघण्याचा दृष्टिकोन वाईट असल्यामुळं त्यांनी नुसता हात वर केला तर ही संपूर्ण रेल्वे या ठिकाणी थांबली गेली। तो ड्रायव्हर खाली आला, शरण आल्यानंतर ती रेल्वे चालू झाली, म्हणून या देवस्थानाला जागृत देवस्थान म्हटलं जातं। त्याचबरोबर एक दुसरी समाधी आपल्याला पाहायला मिळाली, ती समाधी कोणाची आहे? दुसरी जी समाधी आहे ती सद्गुरू दाजीबुवा महाराजांची समाधी आहे। की दाजीबुवा महाराजांची आख्यायिका अशी आहे की म्हटलं जातं त्यांनी बघितलं दाजीबुवांना, त्यांनी त्यांचा दृष्टांत घेतला की दाजीबुवा महाराजांची समाधी अशी आहे
की ही समाधी जे फक्त आपली इच्छा प्रगट करतात त्यांची इच्छा ही पूर्णपणे केली जाते, इच्छा पूर्ण होते अशी दाजीबुवांची आख्यायिका आहे. दाजीबुवा महाराज हे फार मोठे साधू होते. या भागात 200 वर्षापूर्वी या भागाचा विकास करण्याकडं त्यांचं लक्ष होतं. त्यावेळेला सद्गुरू आवडगिरी महाराजांच्या नावावर पाण्याची धरण बांधून पाणी जलसिंचन योजना ही दाजीबुवा महाराजांनी चालू केली. असे त्यांची वागण्याची आणि राहण्याची पद्धत अतिशय फार मोठी चांगली होती. आणि या भागात एक साधू म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण भाग त्यांच्याकडे बघितलं जात होतं. त्याच्यापासून दाजीबुवा महाराजांच्या आधीपासून किंवा त्यांच्यापासून या ठिकाणी महाशिवरात्रीचा कार्यक्रम अतिशय थाटामाटात होतो. सर्व गावकरी एकत्र येतात आणि ही समाधी आमच्याच गावचे कैलासवासी अण्णा माधव धोकटे यांनी ही बांधली. त्यांच्या नवसाला दाजीबुवा पावले, त्यांना मुलगा झाला आणि त्यानंतर ही समाधी बांधली गेली. आणि तेव्हापासून या ठिकाणी सगळ्यांचा असं समज आहे की दाजीबुवा महाराजांना जो शरण जातो, जो भक्ती करतो, त्यांना दाजीबुवा कुठेही आणि कधीही कमी पडून देत नाहीत अशी या भागातल्या लोकांची समज आहे. एक महान साधू राहत होते. शिवछत्रपती शिवाजी महाराजांची पन्हाळ्याकडं आगेकूच चालली असताना कृष्णमाई दूधथडी वाहत होती आणि जायला येता येत नव्हतं. म्हणून या माळावरती, बनवडीच्या माळावरती त्यांची छावणी पडली आणि बरेच दिवस पाऊस काळ चालल्यामुळं त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था तारांबळ व्हायला लागली. अशा वेळेला या ठिकाणी एक झोपडी आणि ध्वनीचा धूळ दिसला आणि शिवाजी महाराजांचे काही सैनिक या ठिकाणी आले आणि महाराजांना विनंती केली की महाराज, आम्हाला खायला काय अडचण आहे खूप आणि खाण्यापिण्याची काय व्यवस्था होईल का? आमचं सैन्य इतकं आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही उद्या सकाळी या आणि तुम्हाला जे लागेल ते घेऊन जावा. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचे काही सैनिक या ठिकाणी आले आणि त्यांना इथं बाजार भरलेला दिसला आणि तो बाजारातून त्यांनी जी धान्य काय काय लागेल ती वस्तू घेतल्या आणि आपल्या छावणीकडे गेले. ही वार्ता शिवाजी महाराजांना ही बातमी कळाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं की आपण एकदा इकडे यावं. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला या साधूंच्या दर्शनासाठी आले त्यावेळेला शिवाजी महाराज एक राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मनामध्ये एक इच्छा प्रकट केली परमेश्वराकडे की परमेश्वरा, या ठिकाणची जी संन्यासी गादी आहे तो कायम चालावी. म्हणून त्यांनी या मठाकरता जे काही दान दिलं ते जमिनीच्या स्वरूपात दिलं आणि जेवढा त्यांचा घोडा पळाला तेवढं क्षेत्र या मठाकरता त्यांनी दान म्हणून दिलं. आपल्या छत्रपतींच्या राजवाड्यातून जी काय देता येईल ते त्यांना देऊन टाकलं. तेव्हापासून ही महाशिवरात्रीचा कार्यक्रम आणि इथं असणारी श्रद्धा ही पंचक्रोशीतली लोक त्यांना जाणून आहेत आणि म्हणून या ठिकाणी श्रद्धेनं भावनेनं सगळी लोक दरवर्षी महाशिवरात्रीला प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी येतात आणि तेव्हापासून ही प्रथा चालू.